नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, पोएम 2.3 द इंच केप रॉक यामधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत ॲक्टिव्हिटी A3 आणि यामध्ये दिलेलं आहे सम वर्ड्स इन द पोएम आर रिलेटेड टू डिफरंट पार्ट ऑफ अ शिप ऑर अ मरायनर्स लाईफ. की या कवितेमध्ये काही शब्द असे दिलेले आहेत की जे जहाजाच्या कोणत्या ना कोणत्या भागाशी संबंधित आहेत किंवा इट इज रिलेटेड टू मरायनर्स लाईफ. हे शब्द तो जो नाविक आहे, जो खलाशी आहे, जो त्या बोटचा त्या शिपचा कॅप्टन आहे, त्याच्याशी संबंधित काही शब्द आहेत. गिव्हन बिलो आर द मीनिंग्स ऑफ दोज टर्म्स. की खाली त्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत, त्या संकल्पनांचे अर्थ दिलेले आहेत. आयडेंटिफाय द वर्ड. तो शब्द तुम्हाला शोधून काढायचा आहे. तर पहिला आहे ए, हेल्प्स इन स्टिअरिंग द शिप. या अर्थासाठी असलेला शब्द आहे कवितेमध्ये व्हील, WHEEL व्हील. त्यानंतर बी, इथे मीनिंग दिलेलं आहे द लोवेस्ट पार्ट ऑफ द शिप, आणि यासाठी एक शब्द आहे तो आहे किल, KWEL किल. सी, फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शोज डिरेक्शन, आणि यासाठी एक शब्द आहे तो आहे बॉय, BUOY. डी, अनदर नेम फॉर अ शिप. की या शिपसाठी दुसरं नाव वापरलेलं, आणि ते आहे या कवितेमध्ये व्हेसल, VESSEL. ई, सिंकिंग साऊंड. यासाठी शब्द आहे गर्गलिंग, GURGLING. तर ही होती ॲक्टिव्हिटी A3. आता आपण वळूयात ॲक्टिव्हिटी A4कडे. A4मधील पहिली ॲक्टिव्हिटी आपण पाहूयात, ती आहे बॅलड. आता बॅलड काय असतो या संदर्भात आपण बघूयात. अ बॅलड इज अ सॉन्ग दॅट टेल्स अ स्टोरी अँड इट कॅन बी ड्रॅमॅटिक, फनी ऑर रोमॅन्टिक. की बॅलड हा कवितेचा किंवा काव्याचा असा प्रकार आहे ज्यामध्ये एक कथा सांगितली जाते. मग ती नाटकीय स्वरूपात असेल, गमतीदार असेल किंवा रोमॅन्टिक स्वरूपाची, एखादी साहसी स्वरूपाची, अशा पद्धतीची गोष्ट असेल. ट्रॅडिशनली द बॅलेड हॅज बीन कन्सिडर्ड अ फोकलोरिक वर्स नरेटिव्ह विच हॅज स्ट्रॉंग असोसिएशन विथ कम्युनल डान्सिंग. की पारंपरिक पद्धतीनं की बॅलेड कसं असायचं की त्याला असं कन्सिडर केलं जातं की एक लोककथांशी संबंधित आहे, आणि या लोककथांशी संबंधित असलेल्या या बॅलडमधून काही नरेटिव्ह, काही कथा या काव्याच्या स्वरूपात सांगितल्या जातात, आणि त्याच्यासोबत कम्युनल डान्सिंग, ज्याला तिथले जाती जमाती किंवा संप्रदाय त्यांनी त्याच्यासोबत डान्स किंवा नृत्य केलेलं असतं, याशी ते संबंधित असते, असोसिएटेड केलेलं असते. जनरली द टर्म इज यूज्ड फॉर अ नरेटिव्ह पोएम विच युजेस ॲन इलिप्टिकल अँड हायली स्टायलाइज्ड मोड ऑफ नरेशन. की आता सामान्यतः ही जी टर्म आहे, ही जी संकल्पना आहे, ती नरेटिव्ह पोएमसाठी वापरली जाते. जर नरेशन म्हणजे कसं निवेदन केलेलं असतं, निवेदनात्मक जी कविता आहे, एक कथनात्मक कविता म्हणतो आपण त्याला, तर कथनात्मक अशा पद्धतीच्या कवितेसाठी ही टर्म वापरलेली असते. की ज्यामध्ये काही शब्द गाळलेले वाक्य असतात किंवा खूप स्टायलिस्टिक, खूप शैलीचा वापर करून हे नरेशन केलं जातं, निवेदन केलं जातं, कथन केलं जातं.
द टेक्निक ऑफ रिपिटेशन विथ व्हॅरिएशन मे प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन इट. की यामध्ये जे तंत्र असते, रिपिटेशन या ठिकाणी असतं, पण रिपिटेशनसोबतच ते व्हॅरिएशन असतं. विविधतेमध्ये रिपिटेशन, ज्याची पुनरावृत्ती जी होते, या पुनरावृत्तीमध्ये सुद्धा व्हॅरिएशन आपल्याला या तंत्रामध्ये पाहायला मिळतं. फ्रॉम द 18th century ऑनवर्ड्स, की 18व्या शतकानंतर कलेक्शन ऑफ फोक और पॉप्युलर बॅलड्स बिगॅन टू बी मेड. की मग अशा पद्धतीचे जे फोक किंवा पॉप्युलर जे बॅलड्स आहेत यांचं कलेक्शन, यांचा संग्रह करणं सुरू झालं. द फॉर्म वॉज टेकन अप बाय सम ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स ऑफ द लेट 18th century ॲज अ फोकलोरिक फॉर्म ऑफ एक्सप्रेशन. मग 18व्या सेंचुरीच्या शेवटी असलेले जे काही प्रभावकारी जे पोएट आहेत, जे कवी आहेत, त्यांनी या फॉर्ममध्ये, या प्रकारामध्ये लिहायला, व्यक्त करायला सुरुवात केली. अ टिपिकल बॅलड consists of stanzas that contain a quatrain of 4 poetic lines. की जे टिपिकल बॅलड असतात, या बॅलडमध्ये कडवे दिलेले आहेत आणि त्यामध्ये दिलेले कॉट्रेन या शब्दाचा अर्थ की स्टांजा ऑफ 4 लाईन्स, आणि त्यामध्ये अल्टरनेट राईम असतात, याला आपण कॉट्रेन म्हणतात. किंवा समोर सांगितले ऑर 4 पोएटिक लाईन्स, किंवा 4 कवितेच्या ओळी असतात. सम बॅलड्स हॅव रिफ्रेन. काही कवितेमध्ये ध्रुवपद, ज्याला आपण पालुपद असं सुद्धा म्हणतो, हे असतं, त्याला इंग्रजीमध्ये रिफ्रेन असं म्हणतात. और रिपीटेड कोरस, की कोरस असतो मग, उदाहरणार्थ एखादं वाक्य किंवा एखादी कवितेची ओळ उच्चारल्यानंतर त्याच्या मागे जे लोक गातात त्यांना कोरस असं म्हटलं जातं. जस्ट लाईक अ सॉन्ग डज, जसं एका गाण्यामध्ये आपण पाहतो की एखादा गीतकार किंवा गायक गात असतो आणि त्याच्यामागं 4-5 लोक त्यांना बोललेली किंवा त्यांना म्हटलेली लाईन रिपीट करत असतात, त्याला आपण कोरस म्हणतो. द राईम स्कीम ॲड्स म्युझिकल क्वालिटी टू द पोएम. की अशा प्रकारच्या कवितेमध्ये जी एक राईम स्कीम तयार होते, या राईम स्कीममुळं एक म्युझिकल क्वालिटी या कवितेमध्ये ॲड होते. वन फेमस बॅलड इज द राईम ऑफ एन्शियंट मॅरिनर बाय इंग्लिश पोएट सॅम्युअल टेलर कोलरिज. की एक सुप्रसिद्ध बॅलड आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये एस.टी. कोलरिज यांनी लिहिलेली, ज्या बॅलडचं नाव आहे द राईम ऑफ एन्शियंट मॅरिनर. आता हे आपण पाहिलं बॅलडबद्दल, की आपल्या इकडं पण बॅलड, मराठी साहित्यामध्ये बॅलड आहे, ज्याला आपण आपल्या इकडं पोवाडे या स्वरूपात आपण त्याला म्हणत असतो. तर तशाच पद्धतीचा हा काव्यप्रकार आहे जो इंग्लिश लिटरेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. A4मधील दुसरी ॲक्टिव्हिटी आहे सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कम्प्लीट द टेबल. की खाली आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे आणि त्यामध्ये काही फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहे आणि त्याही खाली एक टेबल दिला आहे, ज्या ठिकाणी एक्झाम्पल दिले आहेत फिगर ऑफ स्पीचचे, आणि ते फिगर ऑफ स्पीच आपल्याला या बॉक्समधून शोधून त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा लिहायचं आहे. तर बॉक्समध्ये देण्यात आलेले फिगर्स ऑफ स्पीच आहेत मेटॅफर, ॲलिट्रेशन, रिपिटेशन, पर्सॉनिफिकेशन, इन्व्हर्जन, सिमिली, ॲपॉस्ट्रॉफी आणि ओनोमॅटोपोया, अशा पद्धतीचे काही आहेत. तर मग आपण बघूयात 1 by 1 एक्झाम्पल्स. पहिलं आहे सर राल्फ द रोवर टोअर हिज हेअर. हे एक्झाम्पल आहे आणि याचा फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिट्रेशन, आणि याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे द क्लोज रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड्स ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स. दुसरं लाईन आहे कवितेची नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. आता या ठिकाणी रिपिटेशन हा अलंकार येईल, कारण द वर्ड्स नो स्टीर आर रिपीटेड. तर दोनदा आलेलं नो स्टीर, त्यामुळं ही ओळ
रिपिटेशन या अलंकाराचं उदाहरण राहील. तिसरी ओळ आहे ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. या ठिकाणी पुन्हा ॲलिट्रेशन हा अलंकार होतो आणि याचं एक्सप्लेनेशन द साऊंड ऑफ वॉवेल ओ इज रिपीटेड. त्यानंतर चौथी ओळ आहे डाऊन सँग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. आणि हा फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमॅटोपोइया. द वर्ड गर्गलिंग इज यूज्ड टू हिंट द साऊंड ऑफ ड्राउनिंग बेल. पाचवी ओळ आहे द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हीज नेल. आणि हा फिगर ऑफ स्पीच आहे मेटॅफर. मेटॅफर या अर्थानं त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला असं लिहिता येईल द पायरेट वॉज फिअरफुल इन हिज लास्ट मोमेंट्स. ही इमॅजिन द डेव्हिल रिंगिंग द बेल फॉर हीज नेल मीन्स ही वॉज शुअर ऑफ गोईंग टू हेल. या अर्थानं हा मेटॅफर सांगितलेला आहे. सहावी ओळ आहे या आपल्या टेबलमध्ये ती आहे द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. तर या ठिकाणी आपल्याला दोन अलंकार लिहिता येईल. एक म्हणजे पर्सॉनिफिकेशन. द शिप वॉज ॲज स्टील. स्टील म्हणजे स्तब्ध राहणे. स्तब्ध राहणे हा मानवी गुणधर्म आहे. ही माणसाची क्वालिटी आहे जी या शिपला देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं पर्सॉनिफिकेशन. आणि दुसरा आहे सिमिली. तर सिमिलीमध्ये द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी या ठिकाणी तुलना करण्यात आलेली आहे. ॲजच्या माध्यमातून तुलना करण्यात आलेली आहे. सातवी ओळ आहे ऑन द डेक द रोवर टेक्स हीज स्टँड. हे उदाहरण इन्व्हर्जन या फिगर ऑफ स्पीचचं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन द वर्ड ऑर्डर इज चेंज्ड. आठवी आणि शेवटची ओळ आहे टेबलमधली ओ क्रिस्ट आणि त्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे. हा फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॉस्ट्रॉफी की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला किंवा कोणत्याही घटकाला संबोधून ओळ लिहिलेली असते. संबोधून किंवा त्याला उद्देशून ओळ लिहिलेली असते किंवा उच्चारलेलं असतं. त्याला संबोधित केलेलं असतं किंवा हाक मारलेली असते. त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफी नावाचा अलंकार होतो. तर या ठिकाणी आपण द इंचकेप रॉकमधील ॲक्टिव्हिटी A3 आणि A4 ही पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तुमची काही अडचण असेल, काही कंप्लेंट असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल, काही रिप्लाय असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.